बहिणीवर लाईन मारायचा, भावाने जे केले ते ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. मैत्री झाली की एकमेकांच्या घरी जाणे येणे हे स्वाभाविकच असते. मित्रांचा घरोबा होतोच, एकमेकालाच नाहीतर एकमेकाच्या कुटुंबालाही ते मदतीचा हात देत असतात. पण काही वेळा मैत्रीत विकृतीचा शिरकाव होतो. मित्राच्या बहिणीला आपली बहीण म्हणून सांभाळण्याऐवजी तिच्यावर प्रेमाचे जाळे टाकण्याचा नीचपणा काही जण करत असतात. या विश्वासघातामुळे मैत्रीत वितुष्ट येते आणि वादाला तोंड फुटते. यातून हाणामारीसारखे प्रसंग घडतात, काही वेळा खूनही पडतात. याचाच नमुना बुलढाणा जिल्ह्यात दिसून आला आहे. आपला मित्र आपल्याच बहिणीवर प्रेम करतो, तिला कॉल करून त्रास देतो. हे लक्षात आल्यानंतर त्याला राग आला. त्याने मित्राला समजावून सांगितले, पण मित्र ऐकत नसल्यामुळे त्याने चिडून मित्राचा जीव घेतला. या दुर्दैवी घटनेचा सविस्तर वृत्तांत पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. दिनांक 15 जानेवारी रोजी वैभव सोनार पुण्यावरून मलकापूरला आला होता. संध्याकाळी त्याला बेलाडचा मित्र प्रवीण संभारे यास भेटायचे होते, म्हणून सायंकाळी 6 वाजता तो बेलाड फाट्यावर आला. तेथेच दोघांची भेट झाली. बराच वेळ गप्पा झाल्या. मग दोघांनाही दारू पिण्याची इच्छा झाली. तेथून दोघेही मलकापूरला आले. एका वाईन शॉपवरून दारू घेतली आणि रात्री 9:30च्या दरम्यान मलकापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 जवळील ITI कॉलेज नजीकच्या एका झाडाखाली आउटमध्ये दारू पिण्यास बसले. दारू पिण्यासाठी मोकळी जागा असल्याने तिथे थोड्या थोड्या अंतरावर दारू पिण्यासाठी वेगवेगळे टोळके बसलेले होतेच. काही अंतरावर वैभव आणि प्रवीणने आपापले ग्लास भरून चीअर्स केले. हळूहळू 3-4 पॅक झाले. मला अजून क्वार्टर हवी म्हणून प्रवीण आग्रह करत होता. रात्रीचे 10:30 वाजत असल्याने मद्यपीत टोळके हळूहळू कमी झाले होते. आता प्रवीण आणि वैभव दोघेच राहिले होते. तेवढ्यात प्रवीणला उचकी लागली आणि 1 मिनिटात तो कोसळला. वैभवने त्वरित प्रवीणचा भाऊ सचिनला कॉल करून बोलावले. भावास नेमके झाले काय या काळजीने मित्र आणि नातेवाईकांना घेऊन घटनास्थळी आला. प्रवीण जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. सचिनने मित्र आणि नातेवाईकांच्या मदतीने प्रवीणला एका खाजगी दवाखान्यात हलवले. मात्र डॉक्टरांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिल्याने मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून प्रवीणला मृत घोषित केल्याने प्रवीणच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दारूच्या नशेत उचकी लागल्याने प्रवीणचा मृत्यू झाल्याची खबर पसरल्याने एकच खळबळ उडाली. उचकीने मृत्यू झाला याबाबत संशय व्यक्त होऊ लागला. सकाळी पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करताना मृतकाचे कानात साकाळलेले रक्त ह्या संशयाचे धुके अधिक दाट करत होते. वैभवला विचारल्यावर तो सर्व प्रकाराबाबत स्क्रिप्ट वाचत असल्याने नेमका प्रकार काय याचा अंदाज येत नव्हता. शवविच्छेदानंतर मृतकावर बेलाड गावी मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार झाल्यावर मृतक प्रवीणचा भाऊ सचिन संभारे याला वैभवच्या स्क्रिप्टवरच संशय येऊ लागला. मग त्याने वैभवचे आलेले मागील कॉल रेकॉर्डिंग परत ऐकणे सुरू केले. तेव्हा डिसेंबर महिन्यातील कॉलमध्ये प्रवीणला समजावून सांगा, माझ्या बहिणीचा नाद सोडायला सांगा, एक तर तुम्ही त्याला विष द्या, नाहीतर मलाच काहीतरी करावे लागेल, असे या कॉलवरील बोलणे त्याने ऐकले. तर दिनांक 13 जानेवारीला सचिनला कॉल करून प्रवीणविषयी चौकशी केली. तेव्हा प्रवीण घरीच आहे ना, त्याची व माझी भेट करून दे, मी परवा येतो. हे दोन्ही संभाषण ऐकल्यावर सचिनच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. प्रवीणचा नक्कीच घातपात झाल्याची खात्री पटल्याने सचिनने त्वरित मलकापूर शहर पोलीस स्टेशन गाठून सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कोळसे, पोलीस उपअधीक्षक सुरेश रोकडे यांच्याकडे संशय व्यक्त केला. पोलिसांनी वेळ न घालवता वैभव सोनार यास ताब्यात घेऊन विशिष्ट पद्धतीने प्रवीणच्या मृत्यूबाबत विचारणा केली. उसने अवसान आणून त्या प्रश्नांना उत्तरे देणारा वैभव पोलिसांचे रौद्र रूप पाहून पटापट बोलू लागला. आपणच प्रवीणचा दारूच्या नशेत तोंड दाबून खून केल्याचे त्याने कबूल केले. पोलिसांनी तत्काळ तहसीलदारांच्या सोबत संपर्क साधून पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी यांच्यासह शासनाचे काही कर्मचारी घेऊन 17 तारखेस सकाळी बेलाड गावात दाखल झाले. प्रवीणचा अंत्यसंस्कार केलेला मृतदेह पंचांसमक्ष बाहेर काढून परत शवविच्छेदन करण्यात आले. मृतकचा भाऊ सचिन अजाबराव संभारे वय वर्ष 32 यांच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिसांनी
आरोपी वैभव गोपाल सोनार याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 20/2025 कलम 103(1) भारतीय न्याय संहिता कलम 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपी वैभव यास स्थानिक न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। पोलीस कोठडीत आरोपीने घडलेला सर्व प्रकार कथन केला। मलकापूर शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेलं बेलाड गाव, या गावात अजाबराव संभारे यांचे कुटुंब राहते। त्यांचे कुटुंबात पत्नी सचिन आणि प्रवीण 2 मुले होती। सचिन हा टोल नाक्यावर काम करतो, तर प्रवीण गावातच मजुरीचे काम करायचा। 7-8 वर्षापूर्वी त्या गावात वैभव गोपाल सोनार हा कुटुंबासह मामाच्या सहाय्याने तिथे राहायला आला होता। आई वडील आणि एक बहीण असा त्याचा परिवार आहे। त्यावेळी सचिन आणि वैभव दोघे मलकापूर येथे एका खाजगी दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून काम करत होते। नंतर त्याची प्रवीण सोबत ओळख झाली। हळूहळू प्रवीणचे त्याच्या घरी जाणे येणे वाढले। दरम्यान वैभवची बहीण निशा हिच्याविषयी प्रवीणच्या मनात प्रेमाचे फूल उमलत होते। 2 वर्षाआधी वैभव सोनारचे कुटुंब पुण्यात स्थलांतरित झाले होते। पुण्यात वैभव एका कंपनीत सुपरवायझरचे काम करत होता। काही दिवसांनी त्याने मित्र प्रवीणलाही पुण्यात एका कंपनीत लावले। प्रवीण पुण्यात गेल्यावर निशाचे आणि प्रवीणच्या प्रेमाची तार जुळली नाही, कारण आई वडिलांची बदनामी होऊ नये म्हणून निशा प्रवीणला टाळत होते। प्रेमाची वेल भरण्याआधी सुकली होती। प्रवीणने 1 महिन्याआधी पुणे सोडले, मात्र तो निशाला नेहमी कॉल करत होता। वैभव त्याला माझ्या बहिणीचा नाद सोड म्हणायचा, मात्र तो ऐकतच नव्हता। वैभवने त्याचा मोठा भाऊ सचिन यास डिसेंबर महिन्यात कॉल करून प्रवीणला माझ्या बहिणीचा नाद सोडायला सांगा, एकतर तुम्ही त्याला जहर द्या, नाहीतर मला काहीतरी करावे लागेल असे सांगितले होते। तरीही प्रवीण ऐकत नसल्याने दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी वैभवने सचिन याला कॉल करून सांगितले की माझी व प्रवीणची भेट करून दे, त्याला समजावून सांगतो। दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी वैभव मलकापूरमध्ये आला। संध्याकाळी बेलाड फाट्यावरून दोघे दारू पिण्यासाठी मलकापूरला आले। दारू घेऊन ITI जवळील मैदानात गेले। तिथे वैभवने माझ्या बहिणीचा नाद सोड असे म्हणताच प्रवीण त्याला शिवीगाळ करू लागला। रात्री 10 वाजता मैदानात शुकशुकाट झाला होता। प्रवीण दारूत तर झाल्याची संधी साधून वैभवने त्याचे तोंड रुमालाने ताकदीने दाबले। मद्यधुंद असल्याने प्रवीण प्रतिकार करण्यास सक्षम नसल्याने 2 मिनिटात गुदमरून त्याचा मृत्यू झाला। प्रवीणचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच वैभवने त्याला उचकी लागल्याचा कांगावा केला, मात्र त्याचा बनाव फार काळ टिकला नाही। सचिन संभारेला केलेले कॉल त्याला गजाड करण्यास कारणीभूत ठरले। या घटनेचा मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश गिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कोळसे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल मतीन बागवान, आसिफ शेख, संतोष पेंढारकर आदींनी या दुर्दैवी घटनेचा तपास केला गेला।